राजाजी पवार साहेब. जैसे अस्तासंख्य विचारायचे ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे नेते शिवसचिव आहे. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, अन्य संस्था या सगळ्यांच्या वतीनं निवडणूक लढवणारे आपले उमेदवार बाबाजी काळे, अतुल देशमुख, विजय दळर, आमचे सरकारी जगन्नाथ शेवाळे, प्रकाश मस्के, देवेंद्र मुस्ते पाटील, भगवान वर्मन, सुनील वंशे, मनीषाताई सुरेश डोळे, अशोकराव खांदे महाराज, अमोल पवार, संजय गणवत, राजवाला भुसे, अन्य सगळे सरकारी आणि उपस्थित बंधू वगैरे. आज अतिशय घाई गर्दीमध्ये आम्ही आपल्या सगळ्यांच्या समोर आलो. निवडणुका सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावं लागतं. पण शेवटी कुठेही गेलो तर जिल्ह्यात गेल्याशिवाय समाधान मिळत नाही. त्याच्यासाठी मला आनंद आहे की आज मला राजगीर नगरमध्ये येता आलं. ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीनं तर महत्त्वाची आहे, पण देशाच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता या निवडणुकीमध्ये. 7 महिन्याच्या पूर्वी देशाची निवडणूक झाली. महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र दाखवलं. या महाराष्ट्रानं देशाच्या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र वेगळा कसा याचं दर्शन केलं. त्याचं महत्त्वाचं कारण मोदी साहेब या निवडणुकीला ठिकठिकाणी सांगत होते की माझे 400 खासदार निवडून द्या. राजवंचं काम करायचं असेल, केंद्र सरकार चालवायचे असेल तर 300च्या आसपास सुद्धा खासदार हे पुरेसे असतात. असं असताना 400ची मागणी का? त्याच्यावर काहीतरी हेतू असला पाहिजे. आणि आम्हाला लोकांच्या लक्षामध्ये हे हवे की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, त्या घटनेत दुरुस्ती करायची असेल, खिलवाड करायची असेल तर त्यासाठी 300-400 खासदारांच्या वतीची आवश्यकता आहे. आणि मोदी साहेबांना या घटनेत काहीतरी करायचं होतं. त्यासाठी काहीतरी काळजी घेतली पाहिजे, त्याला उत्तर शोधलं पाहिजे. आणि म्हणून दिल्लीमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे नेते आम्ही एकत्र बसलो आणि आम्ही ठरवलं की उद्याची निवडणूक एकत्र करायची. त्याच्यामध्ये अनेक सहभागी झाले. सोनिया गांधी हजर होत्या, त्यांचे चिरंजीव राहुल गांधी हजर होते, मी स्वतः हजर होतो, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, कम्युनिस्ट पार्टीचे लोक होते, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे होते. आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की निवडणुका एका विचाराने ठरवायचं. आणि ते काम सुरू केलं आलं. महाराष्ट्राच्या निवडणुका आल्या. 5 वर्षापूर्वी ज्या निवडणुका होत्या या निवडणुकीमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात शक्ती मिळाली. पण कालची निवडणूक आम्ही एकत्र निवडली
त्याचा परिणाम तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेने आमचा विश्वास ठेवला आणि आम्हाला कळला. जवळपास 30 जागा निवडून दिल्या आणि महाराष्ट्रानं या देशाला एक दिशा दाखवली. ती लोकसभेची निवडणूक झाली. असा निवडणूक आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची. गेले 10 वर्ष 2 वर्ष सोडली तर महाराष्ट्र राज्य हे भाजपच्या हातात. भाजपच्या हातात असताना काही फसवणूक झाली. या पक्षामध्ये आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही होते. त्यांनी काही आमदार लोक एकत्र केले, बहुत जणांनी ठेवले आणि तिथून येऊन पक्ष फोडून त्यांनी एक वेगळं सरकार बनवायचा प्रयत्न केला. ही फसवणूक होती. तुमच्यामध्ये धमक असते तर लोकांच्या सोबत जा, लोकांची मतं मागा, बहुमत असेल तर राज्य करा. लोकशाहीमध्ये हा अधिकार आहे. पण तुम्ही माणसं फोडायची, त्यांना काही देणं घेणं करायचं आणि सत्ता हातामध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. त्यांनी केलं तर केलं. तर आमच्याही पक्षाचे काही लोक, अजित पवार आणि बाकीचे लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि त्या सहभागी होण्यामध्ये तुमच्या तालुक्याचा आमदारचा सुद्धा उद्योग होता. ही गोष्ट आता स्पष्ट झाली आणि त्यांनी हे राज्य हातामध्ये घेतलं. उद्धव ठाकरेंच्या सरकार एक संस्कृत माणूस राज्याच्या हिताच्यासाठी कष्ट करू इच्छेला त्यांच्या हातातली सत्ता त्यांनी काढून घेतली. तो कालखंड अडचणीचा कोरोनाचं संकट होतं आणि अशा संकटाच्या काळामध्ये महाराष्ट्राला या संकटातून वाचवायला उद्धव ठाकरेंनी प्रयत्नाची फराकाष्ठा केली. त्यांनी जवळून बघितलेलं आहे आणि अशा वेळेला अशा काळात तुम्ही सरकार फोडता. माणसाला फोडण्याला अक्कल लागत नाही, उभं करायला अक्कल लागते, तयार करायला अक्कल लागते. हे फोडण्याचा उद्योग हल्लीच्या या लोकांनी केला. त्याच्या मागं भाजपची शक्ती होती. निवडणुका होणार जवळ आलेली आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये या लोकांना धडा शिकवायचा आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्यांनी काय केलं. आपल्या तालुक्याचा विचार करा. एकेकाळी या तालुक्याचा नावलौकिक अतिशय चांगला होता. मला आठवत आहे माझ्याबरोबर याच तालुक्याचं स्वर्गीय विठ्ठल पाटील यांच्यासारखा एक अत्यंत सुसंस्कृत अशा प्रकारची व्यक्ती इथला आमदार होता. अनेक चांगले आमदार या भागातून गेले. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी काम केलं. अलीकडच्या काळामध्ये आम्हाला लोकांची एक चूक झाली आणि ही चूक झाली आणि आज इथं आमदार त्यांची निवड आम्ही केली. आम्ही तुम्हाला येऊन सांगितलं की त्यांना मत द्या, आमच्या शब्दाची तुम्ही किंमत राखली. ते त्यांनी निवडून आले आणि अलीकडच्या काळामध्ये आम्ही ऐकलं का. माझा प्रयत्न असा होता की महाराष्ट्र उद्योगधंद्यात पुढं न्यायचं, शेतीमध्ये पुढं न्यायचं. त्यासाठी जे जे काही करता येईल ते करायचं. पुणे जिल्हा हा माझा जिल्हा, तुमचा जिल्हा, त्या जिल्ह्यासाठी काही वेगळं करायची कल्पना आम्ही ठरवलं की या ठिकाणी उद्योगधंदा वाढवले पाहिजे, मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. हे संसार चव्हाण मुख्यमंत्री होते, नेते होते. त्या काळात त्यांनी मोठं काम केलं. फिरशी चिंचवडला औद्योगिक नदी उभी झाली. तेलकोचा कारखाना आणला शासनाच्याकडे. बजाज ॲसोसायटी कंपनी आणली. हजारो लोकांना त्या ठिकाणी काम झालं. माझ्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी. मी विचार हा केला की पुण्याची प्रगती, फिरशी चिंचवडची प्रगती
म्हणजे सवन पुणे जिल्ह्याची प्रगती नाही. आणि पुणे जिल्ह्यामध्ये जसं व्यवसाय चिंचवला कारखानदारी उभी राहिली तशीच कारखानदारी जिल्ह्याच्या इतर ठिकाणी करूया. आणि त्यासाठी पहिली निवड आम्ही जी केली ती चाकणची केली. त्या चाकणच्या भागामध्ये अनेक कारखाने आले. इथेच आम्ही थांबलो नाही. शाश्वत तिथेही कारखाने काढले. जेजुरीला MIDC काढली, तिथे कारखाने काढले. वारावतीला MIDC काढली, तिथे कारखाने काढले. विगोनच्या जवळ MIDC काढली, तिथे कारखाने काढले. इंदापूरला MIDC काढली, तिथे कारखाने काढले. रांजणगावला MIDC नेली, तिथे कारखाने झाले. पुण्याच्या आजूबाजूला अनेक कारखाने उभे केले तर त्यांच्या हाताला काम द्यायचा प्रश्न. कारखानदारांचे काही प्रश्न आले ते आम्ही लोक सोडत होतो, कारण आम्हाला या भागाचा विकास करायचा. पण एक ठिकाण असं होतं आणि त्या ठिकाणामध्ये उद्योजकांना आम्ही फासवलं. त्यांनी कारखाने उभे केले, पण त्यांची सतत तक्रार की आम्हाला या ठिकाणी दमदाटी दिली जाते. कारखाने झाले, कारखान्याच्या बरोबर वेगवेगळ्या प्रकारचा मालही निघतो, त्याचा उपयोग नाही असाही माल निघतो. भंगार म्हणतो आपण त्याला. काही लोकांनी इथं उद्योग सुरू केला. कोणाचा कारखाना असला त्याच्यात भंगार निघत असेल तर ते मला दिलं पाहिजे. इथं काम करायचं असेल तर मी सांगेल त्यालाच नोकरी दिली. मी या ठिकाणी छोटा मोठा कारखाना काढली, माझ्या कारखान्याचा माल तुम्ही घेतलाच पाहिजे. आणि असं नाही केलं तर जे कोणी नेते लोक होते त्यांचे भाऊ आणि त्यांचे सहकारी त्या उद्योजकांना अत्यंत त्रास देत होते. ही तक्रार माझ्याकडे आलेली होती. आणि मी एक दिवशी या तुमच्या भागाचे चाकण परिसराचे जेवढे उद्योजक आहेत त्यांची बैठक पुण्यात बोलवली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला त्रास नक्की कोणच असेल. ते नाव घेतलं की त्या आमदाराचं, त्या आमदाराच्या भावात मी गप्प असतो. त्या आमदाराचं तिकीट आम्हीच दिलं. आम्ही तुम्हाला सांगितलं तर निवडून द्या. तुम्ही आमच्या सौद्याची किंमत केली आणि यांनी सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याच्या ऐवजी इथं कारखानदारी येते, त्या कारखानदारी संकट निर्माण करणं आणि तिथून अन्य प्रकारचे व्यवहार करणं हे उद्योग त्यांनी सुरू केलेले असते. आणि हे सगळे करत असताना त्याच्यावर आणखी एका गोष्टीची माहिती मला सांगण्याची आवश्यकता नाही, पण तुम्हाला ते सगळं माहिती आहे. आणि ते म्हणजे दहशतवाद, दमदाटी. त्यांच्या मनाच्यासारखी एखादी गोष्ट कोणी करत नाही म्हणजे तर तो व्यापारी असेल, छोटा दुकानदार असेल, छोटा व्यावसायिक असेल की त्यांनी लगेच दमदाटी दिली. तुम्हाला काम करून देणार नाही अशा प्रकारची गोष्टी घडली. आणि त्यामुळं या सवय भागाच्याकडे वागण्याचा दृष्टिकोन उद्योजकांचा आणि बाकीच्या लोकांचा वाईट झाला. हा परिसर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये अत्यंत मोलाची काम करणारा असा हा परिसर आहे. राजगुरूंचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात घेतलं जातं. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी प्राणाची आहुती दिली, ती देण्याची तयारी केली, अशा स्वातंत्र्य सैनिकांचा नावलौकिक या भागामध्ये त्यांच्या असोसिएशनच्या वर झालं. या देशाचे काल परवा निवृत्त झालेले सवन देशाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश ते या भागाचे होते. त्यांचे वडील आम्हा लोकांचे सहकारी होते.
तेही सवन देशाचे प्रमुख न्यायाधीश होते, ते या भागाचे होते. आणि त्यावेळेस तुमच्या भागाचा नावलौकिक हा देशामध्ये कर्तृत्ववान लोकांचा, उद्योजकांचा, उत्तम शेती करणाऱ्यांचा अशा प्रकारचा होता. हा सवन लौकिक जो तुमची भरतीचा वाढवणारा, पुण्याची भरतीचा वाढवणारा, महाराष्ट्राची भरतीचा वाढवणारा, हा पूर्णपणाने उद्ध्वस्त करण्याचं काम कुणी केलं असेल तर या ज्यांच्या हातामध्ये तुम्ही लोकांनी, आम्ही लोकांनी सत्ता दिली त्यांच्याकडून हे काम झाले. आणि ते काम दुरुस्त करायचं असेल तर या निवडणुकीत लक्ष द्यावं लागेल. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अनेक कामं करायची असतील तर इथं बदल करण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक साखर कारखाने उभे राहिले. खेड तालुक्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये ऊसाचं पीक घेतलं जातं. पण ज्यांच्या हातात आम्ही सत्ता दिली त्यांनी कधी हा विचार नाही केला इथं ऊस आहे पण शेतकऱ्यांच्या वर्गाला केवळच मिळाला एखादा साखर कारखाना आपण काढावा, त्याच्यात त्यांनी पैसे केले. या लोकांनी उद्योग केले, संघर्ष केले, मान्य केली. काही गोष्टी जास्त मी सांगत नाही, पण मी लक्ष घातलं त्यावेळी ते बाहेर येत तेव्हा कळलं नाही. मी लक्ष घातलं नसतं तर त्याची जागा आत होती. आणि ते सगळं करण्याचे उद्योग या लोकांनी त्या ठिकाणी केले होते. आज अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सांगता येतील. दहशतीचं चित्र हे बांधून आज तुमच्या पुढे येत आहे. ते सांगतात तुम्हाला की मी नुसताच आमदार राहणार आहे, मी मंत्री होणार आहे, मला मंत्री कोणते करणार आहे. त्यांचं काय कर्तृत्व आहे, त्यांची भूमिका काय आहे हे तुला सगळ्यांना माहिती आहे. त्याला मी मंत्री होणार आहे वगैरे वगैरे त्यांनी किती छापा मारल्या तर त्यात काही तथ्य नाही. त्याच्यामध्ये तुम्ही किंचितही विचार करू नका. मी एवढं सांगू इच्छितो की त्यांना एवढी हे असेल तर ते या सगळ्या संकटात किती वाचले असते हे सांगता येत नाही. 1-2 वर्ष तरी खरी सांगितली. त्या आमदार तुमचे काही दिवसापूर्वी बोलले की पवारसाहेबांच्या बरोबर मी वाचलं नाही तर माझ्या आयुष्यामध्ये भाजपने मला तुरुंगात टाकलं असतं. काय वाचायचं करा भाजपला मंजूर असतं. आणि जाऊन बसले कोणाबरोबर मदत कोणाची घेतली, कोणाच्या ओळखीचं काम करतं. आज माझं स्वच्छ म्हणणं आहे की यांचा विश्वास ठेवण्याच्या संबंधीचं हे व्यक्तिमत्व नाही. या तालुक्याचा विकास करायचा असेल तर इथं बदल केला पाहिजे. या तालुक्याच्या लोकांचे प्रश्न सोडायचे असतील तर इथं नव्या पिढीचं नवं नेतृत्व हे उभं करण्याच्याबद्दलची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी मला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांचे सहकारी आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने आम्हाला या ठिकाणी बाबाजीचं नाव दिलं आणि त्यांच्या हातामध्ये आपल्या तालुक्याचं नेतृत्व द्यावं या प्रकारची गोष्ट होणार झाली. अनेक लोकांनी आमच्याकडे तिकीटं मागितलं. असंही व्हायचं की तिकीटाची मागणी होती. देवेंद्र इथं बसले त्यांच्याबद्दलच्या लोकांनी शिफारस केली होती. या ठिकाणी आमचे सहकारी शास्त्रज्ञ बसलेले त्यांच्याबद्दलचं नाव कोणी काही लोकांनी घेतलं होतं. पूर्वीचे आपले आमदार आज जे हयात नाही त्यांच्या पत्नीचं नाव घेतलेलं होतं. पण आम्ही चौकशी केली लोकांच्यामध्ये की सगळी नावं चांगली आहेत पण या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असेल तर बाबाजीच्या नावाचा विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंनी आम्हा लोकांच्यासोबत या नावाची सूचना केली. आम्ही सगळे एकत्र बसलो आणि हा स्वच्छ विचार केला की या तालुक्याला योग्य दिशा द्यायची असेल, या तालुक्याचं उद्योगधंदे व्यवस्थित चालू द्यायचे असतील
इतकी शेती संपन्न करायची असेल, इतकी गुंजगिरी थांबवायची असेल तर आपण सगळे एकत्र आलं पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये बाबाजीला मोठ्या मताने विजय केलं पाहिजे. आज त्याची गरज आहे. त्यांची खून मशाल आहे. ती मशाल हातामध्ये घ्या. माझी खात्री आहे की हा मशाल सवन तालुक्याला, जिल्ह्याला आणि राज्याला प्रकाश देईल आणि लोकांना उद्याच्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये कशी पावलं टाकण्याची आवश्यक आहे याबद्दलचं मार्गदर्शन करते आणि त्यासाठीच ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची. आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात आणि मला आनंद एका गोष्टी की जवळपास जेवढे पुरुष आहेत तेवढे आमच्या भगिनी या ठिकाणी होते आणि भगिनीसुद्धा या कामात लक्ष घातलेले आहे. याचा एक गोष्टी आहे की लोकांचं मत, या तालुक्याचं मत हे वेगळं असते. या तालुक्याच्या मताप्रमाणे तुम्हाला इथं परिवर्तन पाहिजे आणि ते परिवर्तन मशाल हातामध्ये घेऊन उद्याच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हजर राहा, मतदान करा. मशालीवरचं वचन लावला आणि पुणे जिल्ह्यामध्ये एकाच तालुक्यामध्ये चुकीचं राजकारण चालले ते स्वच्छ करण्याच्या कामात आम्हा सगळ्यांना साथ करा हीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. आणखीन एक सभा आहे त्या सभेला जायचे, त्यामुळे आपली परवानगी घेतो. धन्यवाद साहेब. तत्पूर्वी या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी आदरणीय